पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री जैन यांचा अर्ज भरण्यात आलाय। महायुतीचं पूर्ण समर्थन आणि एकत्रितरित्या आम्ही अर्ज भरलाय। सन्माननीय शिवसेनेचे मंत्री गुगावलेजी आणि मी स्वतः या अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या वतीने आलेलो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही आहेत। विजय निश्चित होईल एवढंच या ठिकाणी सांगायचं आणि शुभेच्छा त्यांना द्यायच्या आहेत। मला यात काही सत्य आणि तथ्य वाटत नाहीये, पण या बाबतीमधला खुलासा किंवा चर्चा ही त्यांच्या पक्षांतर्गत असेल, त्याच्यावर आम्ही भाष्य करणं सोयीचं नाही। हे त्यांचं व्यक्तिगत मत असेल, शिवसेनेचं असं मत नाही। आणि दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात ही कोणाकडनं झाली अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत मतावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही। सरकारला अडचणीत आणलं जाईल अशा तुम्ही एक मंत्री आहात आणि युतीचे नेते देखील आहात, याबद्दल तुम्ही काही भूमिका मांडणार आहात? बच्चू कडू काय बोलतात आणि त्यांनी काय बोललं पाहिजे याच्यावर नियंत्रण हे शिवसेना पक्षाने ठेवायचं आहे। एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि सुनेत्राताई पवार, रामदास आठवलेजी ही मजबूत युती आहे। बच्चू कडू काय बोलत असतील तर ती योग्य अयोग्य समज गैरसमज या सगळ्या विषयातली भूमिका एकनाथ शिंदेजी घेतील असं आमचं मत आहे। ज्यांनी चूक केली असेल त्याला नोटीस देणं स्वाभाविक आहे। मुख्यमंत्री कार्यालयाने योग्यच केलंय आणि त्यामुळे जो कोणी यातला झारीतला शुक्राचार्य असेल त्याला तंबी आणि सजा झालीच पाहिजे। ते मुख्यमंत्री कार्यालय सांगेल। आज राज्यसभा का बाई इलेक्शन, उसके लिए नामांकन महायुति की तरफ से हम सब ने मिलकर पर्चा दाखिल किया। उम्मीदवार श्री जैन, इनके उम्मीदवारी का पर्चा हम सब ने दाखिल किया। महायुति की तरफ से राष्ट्रवादी कांग्रेस के नेता भी थे, शिवसेना की तरफ से गोगावले जी, भारतीय जनता पार्टी की तरफ से मैं, और इस बाई इलेक्शन में हम चुनाव जीतेंगे ऐसा हमें पूरा भरोसा है। और जहां तक राष्ट्रवादी कांग्रेस में उम्मीदवार के चयन के प्रक्रिया का मामला, ये उनका अंदरूनी मामला है, इसके ऊपर हम भाष्य क्या करें। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।